मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये माई सर्वांना माझी तब्येत आता बरी आहे, खोलीमधून बाहेर आल्यावर तुम्हा सगळ्यांना पाहून खूप बरं वाटलं असं सांगतात. तेव्हा देवकी माईंना तुम्ही आम्हाला चक्कर कोण बोलल्यामुळे आली ते सांगितलं नाही असा प्रश्न करते. त्यावर माई ते जाऊ देत, आता आपलेच दात अन आपलेच ओठ, आपल्या माणसांवर राग किती दिवस धरायचा असं बोलतात. तेव्हा शालिनी माईंना आपल्या माणसांवर रागावू नये आणि त्यांच्यापासून काही लपवू नये असा डायलॉग मारते. तेव्हा देवकी माई आल्या परंतु ती डुप्लिकेट गौरी कुठे आहे असं विचारते. तेव्हा माई देवकीला ती तयार होत असेल एवढ्या का उतावळ्या होत आहात असं भडकतच बोलतात. तेवढ्यात आले आले म्हणत गौरी तिथे दबंग रूप घेऊन समोर येते व मोठ्या ऐटीत खुर्चीवर बसते. ते पाहून सर्वांना धक्का बसतो. तेव्हा गौरी देवकीला काय गं चिचुंद्रे, माझ्या आठवणीत उचकी लागली का ते विचारते. तर देवकी खूपच घाबरते. माई गौरीला गौरीचे कापड का बदललीस असा प्रश्न करतात. तर तेव्हा गौरी ह्या पालीच्या सांगण्यावरून मी हे नाटक केले होते, घारे आता तुला बरं वाटतंय ना, मग नाटक पण संपले असं माईंना सांगते. तेव्हा माई मुद्दाम होय, या शालिनीच्या कृपेने मला बरं वाटत आहे असं बोलतात. तेव्हा गौरी माईंना आता ही पाल गौरीची जागा घेणार असं मला म्हणाली म्हणून माईंना सांगते. तेव्हा ते ऐकून सर्वांना धक्का बसतो. तेव्हा शालिनी होकार देते. तेव्हा देवकी शालिनीला गुपचूप हिची नाटके तर बघा असा डायलॉग मारते. तेव्हा गौरी देवकीला चिचुंद्रे पोहे वाढ असं मोठ्याने ओरडते. तेव्हा देवकी चिडून माईंना मला चिचुंद्री झाल्यासारखं वाटत आहे, हिला मला देवकी म्हणून हाक मारायला सांगा असं बोलते. तेव्हा गौरी माईंना मला या दोघींना छळायला खूप आवडते, या खऱ्या गौरीने पण यांना माझ्यासारखे छळले असते तर तेव्हा दोघी पण बरोबर वठणीवर आल्या असत्या असं सांगते. तेव्हा ते ऐकून शालिनी व देवकी खूप चिडतात. तेव्हा माई दोघींना मानसीला पोहे वाढा म्हणून ओरडतात. तेवढ्यात मानसीला खोकला येतो. तर जयदीप मानसीला पाणी पिण्यासाठी देतो. ते पाहून गौरीला मोठा धक्का बसतो. तेव्हा शालिनी मुद्दाम मानसीला सांभाळून ग बाई, तुझ्या पोटात या घराण्याचा वंश वाढत आहे असं बोलते. तेव्हा माई जयदीपने पाणी दिल्यावर तुला बरं वाटलं असेल ना असं मानसीला विचारतात. तेव्हा मानसी चिडून अजूनच मळमळतंय असं बोलते व तिला लगेच चक्कर येऊ लागते. तेव्हा शालिनी माईंना मी हिला दवाखान्यात घेऊन जाते असं सांगते. तेव्हा माई शालिनीला मी पण तुमच्यासोबत येते असे बोलतात. परंतु शालिनी तब्येतीची कारणे देत माईंना नकार देते. तेव्हा देवकी माईंना उन्हामुळे उगाच तुम्हाला चक्कर यायची, तुम्हाला ॲडमिट करावे लागायचे असं म्हणत मोठ्याने हसते. तेव्हा माई देवकीला पांचट विनोद करू नका म्हणून खूप ओरडतात. त्यानंतर शालिनी देवकीला मी जाते, घरच्यांवर लक्ष ठेव असं सांगत मानसीला घेऊन जाते. तेव्हा गौरी व माई विचार करू लागतात. त्यानंतर इकडे जयदीप काम करत असतो. तेवढ्यात माई तिथे येतात. जयदीप माईंना तू अशी अचानक माझ्याशी तोडून का वागत आहेस असा प्रश्न करतो. तेव्हा माई जयदीपला ज्या गोष्टींची आपल्याला सगळ्यात जास्त भीती असते त्याचा सामना माणसाने करावा, नाहीतर ती मानगुटीवर बसते असं सांगतात. तेव्हा जयदीप माईंना कसली भीती म्हणून विचारतो. तेव्हा आपल्या गौरीची भीती असे माई जयदीपला सांगतात. तेव्हा जयदीप माईंना ती आपली गौरी नाही ते तुला पण वाटतंय ना असं बोलतो. तेव्हा माई जयदीपला तू असं का बोलतोय, जसं काय तुला आपली गौरी कुठे आहे ते माहीत आहे असं विचारतात. तेव्हा नाही, परंतु मी तिला शोधून काढेल. महाराष्ट्रातील प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये गौरीचे फोटो सर्क्युलेट केले आहेत असं जयदीप माईंना सांगतो. तेव्हा ते ऐकून माई जयदीपला हे सर्व पोलीस करत आहेत, तू तुझ्या परीने काय करत आहेस? एखादी गोष्ट मिळवण्यासाठी त्याच्या हात धुवून मागे लागावे लागते, असे हात धरून काही होत नसते असं मुद्दामहूनच बोलतात. तेव्हा जयदीप लगेच गप्प होतो. तेव्हा माई जयदीपला आपल्या गौरीचे काही बरे वाईट तर झाले नसेल ना असा प्रश्न करतात व खूपच घाबरतात. तेव्हा जयदीप बेचैन होत नाही, मला खात्री आहे आपल्या गौरीबाबत असे काहीच झाले नसणार म्हणून सांगतो. तेव्हा तू माझ्यापासून काही लपवत तर नाहीस ना असं म्हणत माई लगेच तिथून निघून जातात. तेव्हा जयदीपला देखील काही समजत नाही. तर दुसरीकडे देवकी गौरीला कशिशची स्टोरी सांगून नादी लावत असते. तेव्हा गौरी तिच्यावर खूपच भडकते. तेवढ्यात माई तिथे येतात व गौरीला इशारा करत मी माझ्या खोलीत झोपते असं सांगतात व लगेच तिथून निघून जातात.
तर तेव्हा गौरी देवकीला वेड्यात काढत तू पोरांना घेऊन ये, मी त्यांना गोष्ट सांगते असं म्हणत काढून देते. तेव्हा देवकी आवाज देत क्रिश कशिशला बोलावते. तेव्हा क्रिश कशिश लगेच तिथे येतात व गोष्ट सांग गौराबाई म्हणून हट्ट करतात. तेव्हा गौरी देवकीला तुझा चिचुंद्रीसारखा चेहरा मला अजिबात आवडत नाही, तू इथून जा असं म्हणत मागे बसायला सांगते. तर देवकी गौरीच्या पाठीमागे जाऊन बसते. तेव्हा गौरी गरीब शेतकऱ्याची गोष्ट त्यांना सांगू लागते. तेव्हा देवकीमध्येच 1 मिनिट या गरिबी व कष्टशब्दापासून कायम दूर राहायचे असं तिच्या पोरांना सांगते व गौरीला जरा श्रीमंतीची गोष्ट सांग म्हणून बोलते. तेव्हा गौरी राजा राणीची गोष्ट क्रिश कशिशला सांगू लागते. तेव्हा थोड्याच वेळात देवकीला झोप लागते. तर गौरी पोरांना आता आपण माईंच्या खोलीत जाऊन खेळूयात असं सांगते. दुसरीकडे अनिल मानसी व शालिनीला या गौरीचे काय नशीब आहे तुम्ही सांगताय म्हणून विश्वास ठेवतो. एवढ्या उंच कड्यावरून ढकलल्यानंतर कोणीही वाचू शकत नाही असे बोलतो. तेव्हा शालिनी तरी पण ती वाचली आणि माईंनी तिला घरी आणले असं अनिलला सांगते. तेव्हा मानसी म्हणजे माईंना सर्व काही माहीत आहे. अनिल तुझ्या लक्षात येतंय का? आता मला असं वाटतंय की आपण दोघे लग्न करू व या सगळ्या गोंधळातून बाहेर पडू असं अनिलला सांगते. तेव्हा शालिनी वैतागून हिचे परत सुरू झाले असं बोलते. तेव्हा मी एकटीच तिथे होते, मला एकटीलाच जेलमध्ये जावे लागणार असं मानसी भीतीने सांगते. तेव्हा शालिनी मानसीला तसे काहीच होणार नाही, ते जर व्हायचे असते तर गौरी आल्या आल्याच झाले असते, त्यांचा पाय जयदीपने असे केलेच कसे यातच अडकलाय असं दोघांना पण सांगते. तेव्हा अनिल मला गौरी जयदीपचे प्रेम त्यांचा विश्वास आवडत नव्हता, मला तो मरताना घालवायचा होता, त्यामुळे मी जयदीपचा मास्क घातला होता असं दोघींना सांगतो. जोपर्यंत त्यांना याचा उलगडा होत नाही ना तोपर्यंत ते काहीच करणार नाही असं शालिनी अनिलला सांगते. तेव्हा अनिल खूपच खुश होतो. तेव्हा तो शालिनीला गुरुदेव लवकर जयदीप व मानसीचे लग्न लावून द्या असं सांगतो. तर तेव्हा मानसी दोघांना मी त्या जयदीपशी लग्न करणार नाही असे ठणकावून सांगते. तेव्हा शालिनी खूपच चिडते, परंतु मानसी काही ऐकत नाही. तर इकडे गौरी दोन्ही पोरांना घेऊन बाहेर पडते व बाहेरून कडी लावून घेते व देवकीला आतमध्ये अडकवते. तर इकडे अनिल मानसीला समजावून सांगत असतो. तेव्हा मानसी काही ऐकून घेत नाही. मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की गौरी माईंना पहिली चाल त्या दोघींना खेळू देत, मग पुढची आपण चालू असं सांगते. तर इकडे शालिनी अनिलला त्यांची वाट लावण्यासाठी तुला कधी पण एंट्री करावी लागेल असं बोलते. तर पोलीस जयदीप व शेखरला ही केस वाटती तेवढी सोपी नाही, आम्हाला सापडलेल्या पुराव्यावर तुमचेच फिंगरप्रिंट आहे असं सांगतो. ते ऐकून जयदीपला मोठा धक्का